नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे विद्या. कराडची मुंबईकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतचा दिवस माझा कसा जातो ते दाखवणार आहे. तर तुम्ही बघतच आहात. सर्वात अगोदर मी अंथरूण आवरून घेत आहे. उठल्या उठल्या अंथरूण काढल्यामुळे रूम स्वच्छ दिसते आणि दिवसाची सुरुवात करण्यास उत्साह येतो. आता मी बाळाची नेट सरळ लावत आहे. चला तर पहिले रूमची साफसफाई करून घेऊया. आता मी आंघोळ करणार आहे. त्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेले आहे आणि कपडे काढून ठेवते. मी सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी 1 ग्लास तरी पाणी पितेच. यामुळे आपल्या शरीरातील जेवढे पण टॉक्सिन्स असतात ते सर्व बाहेर निघून जातात आणि तुमची पचनशक्ती वाढते. जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी जेवणाची तयारी करून घेते. हे पीठ मी मळून ठेवलं होतं, त्याच्या पुऱ्या करून घेत आहे. तेल मस्त तापलेलं आहे. पुऱ्या छान फुगल्यात. पुऱ्या झालेल्या आहेत. राहिलेले तेल मी काढून घेते. आता मी जिरा राईस बनवत आहे. तेल उकळून घेतलेले आहे. जिरा आणि नमक भाजून घेतले आणि त्यात भात परतला आहे. तर रेडी आहे. जेवण बनवल्यानंतर मी पटकन आंघोळ करून घेतली. आता मी आवरून घेते. दुपारचे 2 वाजले आहेत. मला खूप भूक लागली. आज जेवणामध्ये आमटी, पुरी, जिरा राईस आणि थोडंसं सॅलड आहे. चला या तर मग जेवायला. जेवण एक नंबर होतं. मज्जा आली जेवण. माझी मुलगी अजून 4 महिन्याची आहे, त्यामुळे मला अजून कॅल्शियमची गोळी चालू आहे. आता मी हिचे लंगोट बदलून घेतलेले आहे. थोडासा मी माझ्या बाळासोबत टाइम स्पेंड करून घेत. चहाची वेळ झालेली आहे. चला तर मस्त चहा पिऊन घेऊया. त्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही. तर मग हे बाळाचे विटॅमिनचे औषध आहे. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. बाळाला थोडं बघते, लोटून काढते. आता आमच्याकडे सकाळ संध्याकाळ घर झाडून घेतले जाते. माझ्या बहिणीने भांडी घासून ठेवली होती, ती मी आता लावून घेते. अशा प्रकारे हा किचन कट्टा साफ आणि मोकळा झालेला आहे. ही अजून भांडी आहेत, ते अजून घासायचे आहेत. मी तुम्हाला संध्याकाळचे जेवण दाखवते. माझी मुलगी फक्त 4 महिन्याची आहे, पण तिला उचलून चालवायला लागते, नाहीतर ती खूप रडत बसते. संध्याकाळची वेळ आहे. जेवणाचा टायमिंग झालेला आहे. त्या अगोदर बाळाला डायपर घालून घेते. अशा प्रकारे मी आजचे ताट तयार केलेले आहे. जेवण झालेले आहे. संध्याकाळची गोळी घेते. झोपायची वेळ झालेली आहे. अंथरूण करते. बाळाची नेट लावते. अशा प्रकारे मी बाळाची झोपायची तयारी करते. झोपायच्या अगोदर तोंड धुवून घेते.
याच्यामुळे दिवसभराचे जितके पण रेजिड्यूज असतात चेहऱ्यावरती ते निघून जातात आणि पिंपल्स होत नाही. झोपण्यापूर्वी मी फक्त रेटिनॉल क्रीम आणि वॅसलीन लावते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स केल्या पाहिजे तर तेही तुम्ही मला सांगू शकता. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.